वाघ सर. तर विद्यार्थ्यांनो, आपण प्रश्न क्रमांक 60 हा पाहूया. प्रश्न क्रमांक 60च्या अगोदर आपल्याला असं या पद्धतीने लक्षात येईल की आपल्याला वरती प्रश्न क्रमांक गटात न बसणारा शब्द प्रश्न क्रमांक 56 ते प्रश्न क्रमांक 60 यासाठी सूचना आहे की गटात न बसणारे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक वर्तुळाने रंगवा. हा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला प्रश्न क्रमांक 60 वर जी सूचना आहे ती प्रश्न क्रमांक 56 आणि 56 ते 60 या प्रश्नांसाठी आहे. तर आपण पाहूया की 60 नंबरचा जो प्रश्न आहे त्यामध्ये पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 644, पर्याय क्रमांक 2 944, पर्याय क्रमांक 3 477 आणि पर्याय क्रमांक 4 955. या चारही पर्यायामध्ये जर आपल्याला पाहायला गेलं तर वेगळी संख्या आपल्याला शोधायची आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत असता असे 4 प्रश्न पाहिल्यानंतर एकदम थोडंसं गोंधळून जातात. तर थोडंसं शांतपणाने जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की या चारही प्रश्नांमध्ये पाहिलं तर 644 आणि 944 या समसंख्या आहेत. 477 आणि 955 या विषम संख्या आहेत. म्हणजेच सम आणि विषम हा क्रायटेरिया वेगळा पर्याय करण्यासाठी वापरता येणार नाही. पुढचं संयुक्त आणि मूळ या जर संख्या पाहायला गेल्या तर एकक स्थानी 4 4 आहेत. मग संयुक्त संख्याही होणार नाहीत, कारण संयुक्त संख्यांच्या एकक स्थानी सर्वसाधारणपणे 1 3 5 1 3 7 आणि 9 हेच अंक असतात. फक्त 5 ही एकच अशी संयुक्त संख्या आहे की ज्याच्या एकक स्थानी तीच फक्त स्वतः 5 असते. इतर संख्यांच्या एकक स्थानी जर 5 असतील तर त्या संयुक्त संख्या असतात. म्हणजे संयुक्त आणि मूळ हा ही क्रायटेरिया नाही. त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यामध्ये ज्या असणाऱ्या संख्या अंक आहेत त्यांची बेरीज जर आपण केली तर आपल्या लक्षात येते की पाहूया आपण 6 अधिक 4 अधिक 4, 6 अधिक 4 अधिक 4 ची बेरीज येते 14. पुढे आपण पाहूया 4 अधिक 7 अधिक 7 यांची बेरीज येते 18. त्यानंतर पुढची जी संख्या आहे 9 अधिक 4 अधिक 4 यांची बेरीज येते 17 आणि 9 अधिक 5 अधिक 5 यांची बेरीज येते 19. म्हणजे त्यांची जी बेरीज आहे त्यामध्ये ही समविषम संख्या येत नाही. मग आपल्याला पुढचा एक पर्याय आपल्याला पुढे आहे की या संख्यांचा गुणाकार करून पाहूया. या संख्यांचा जर गुणाकार करायला गेलो तर आपल्याला पहिली संख्या लक्षात येते 6. आपण जर पाहिलं तर ती जी संख्या आहे 6 गुणिले 4 गुणिले 4 यांची जर गुणाकार पाहायला गेलो तर तो गुणाकार आहे तो 24 गुणिले 4 बरोबर 96. दुसरी जी संख्या आहे 944 तिचा गुणाकार जर पाहायला गेलो तर 9 गुणिले 4 गुणिले 4 त्याचा 9 चोक 36 आणि 36 चोक 144. त्यानंतर पुढची जी संख्या आहे 477 त्यातील अंकांचा जर गुणाकार केला तर 4 गुणिले 7 गुणिले 7 7 चोक 28 सत 196 आणि पुढची जी संख्या आहे 9 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 45 गुणिले 5 यांचा गुणाकार आहे तो 225. आता 96 144 196 आणि 225 या चारही संख्या जर आपण विचारात घेतल्या तर चार संख्यांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की 96 ही संख्या वर्ग संख्या नाही. 144 ही संख्या 12चा वर्ग आहे.
196 ही संख्या 14चा वर्ग आहे आणि 225 ही संख्या 15चा वर्ग आहे. त्यानंतरही मी तुम्हाला तुमच्या त्याच्या या अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये एक छोटीशी ट्रिक देतो की ही जी संख्या आहे 644, या संख्येमध्ये आपण जर पाहिलं तर 2चे अवयव पाडले तर 2 गुणिले 3 होतात आणि हे 4 आणि 4 हे 2 आहेत. त्यानंतर 944 या संख्येचे अवयव पाडले तर 3 गुणिले 3 आणि ह्या दोन संख्या 4 आणि 4 ह्या असतील. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर 477 या संख्येचे मध्ये 4चे अवयव आहेत 2 गुणिले 2 आणि 7 आणि 7. त्यानंतर 955 या संख्येमध्ये 9चे अवयव जर पाहिले तर 3 गुणिले 3 5 आणि 5. म्हणजे अशी 644 ही एकच अशी संख्या आहे की तिच्यामध्ये 2 अवयव हे सारखे पडत नाही. 6चे 2 गुणिले 3 होतात. बाकी सर्व संख्या या वर्ग संख्या आहेत. 9, 4 आणि 9 या वर्ग संख्या आहेत. म्हणून यावरूनही आपल्या लक्षात येतं की ही जी संख्या आहे 1 नंबरची 644 ही वर्ग संख्या आहे बघा. अशा पद्धतीने 644 ही संख्या वर्ग संख्या नाही, उर्वरित सर्व वर्ग संख्या आहेत. या पद्धतीने आपण पर्याय क्रमांक 1 या 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे 61 नंबरचा जर प्रश्न आपण पाहायला गेलो तर 61 नंबरचा प्रश्न हा अतिशय सोपा आहे. काय आहे 61 नंबरचा प्रश्न? तर 196, 144, 100 आणि 64 या अगोदर आपल्याला प्रश्न क्रमांक 61 आणि 62 साठी सूचना वाचणं महत्वाचं आहे. मालिकेतील संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्या निवडा, पर्यायातून निवडा. आता 61 आणि 62 साठी हा प्रश्न आहे आणि संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या आपल्या लक्षात येतात की 196, 144, 100 आणि 64. तर दिसता क्षणी या अगोदरच्याच प्रश्नामध्ये या प्रकारच्या संख्या लक्षात आपल्याला लक्षात आल्या होत्या की 196, 144, 100 आणि 64. प्रत्येक विद्यार्थी आता जो 5वीला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची सूचना आहे बघा की आपले किमान 1 ते 30 पर्यंतचे वर्गसंख्या पाठ पाहिजे आणि 1 ते 10 पर्यंतच्या घनसंख्या पाठ पाहिजे. या वर्गसंख्यांच्या एकक स्थानी येणारे अंक पाठ पाहिजे, घनसंख्यांच्या एकक स्थानी येणारे अंक पाठ पाहिजे. हे जे आहेत वर्गसंख्या आणि घनसंख्या आपल्याला बुद्धिमत्ता या घटकासाठी फार आवश्यक आहेत. तर 61 नंबरचा जो प्रश्न आहे त्या 61 नंबरच्या प्रश्नांचं विवरण मी तुम्हाला देत आहे. पहा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की 196 ही जी संख्या आहे, 196 ही संख्या आहे 14चा वर्ग, 144 ही संख्या आहे 12चा वर्ग, 64 100 ही संख्या आहे 10चा वर्ग, 64 ही संख्या आहे 8चा वर्ग. आता 14, 12, 10, 8 आणि पुढची जी संख्या आहे 8 पेक्षा लहान 2 ने कमी असणारी संख्या आहे 6 आणि 6चा वर्ग आहे 36. म्हणून पर्याय क्रमांकामध्ये आपल्याला उत्तर लक्षात येते की पर्याय क्रमांक 3 36 हे त्याचं उत्तर आहे बघा. आता पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 62. 61 आणि 62 साठी सूचना तीच आहे की मालिकेतील संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घ्यायचंय. आता या ठिकाणी 61 नंबर प्रश्नामध्ये वर्ग संख्या होत्या, कधी घनसंख्या असू शकतात. घनसंख्यांचं स्वरूप कसे असणार आहे तर पाहूया की 1 नंबरची 1चं घन आहे 1, पुढची घनसंख्या आहे 9, पुढची घनसंख्या आहे 4चा घन 4 16, 16 चौक 64, 5 5 25, 25 5 125 या पद्धतीचा आणि त्यानंतर 6ची घनसंख्या. या पद्धतीचं सूत्रही आपल्याला या पद्धतीमध्ये येऊ शकतं. त्यानंतर आपला पुढचा 62 नंबरचा प्रश्न आहे की मालिकेमधील पुढचं पद ओळखायचंय. 7, 8, 11, 17, 27 आणि 42 ह्या ज्या संख्या आहेत या सर्व संख्या जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येते की या ज्या संख्या आहेत सर्व त्या 7, 8, 11, 17, 42. आता पाहायचं की यांच्यामध्ये फरक किती आहे. ह्या संख्या चढत्या क्रमाने आहेत म्हणजे वाढत जाणार आहेत. म्हणजे यांच्यामध्ये कमी कमी किंवा मध्ये एखादी संख्या कमी झालेली असं काही दिसत नाही. म्हणजेच या संख्या क्रमाक्रमाने वाढत जाणार आहेत. 7
7 पेक्षा 8 ही मोठी आहे. मग कितीने मोठी आहे? तर 7 पेक्षा 8 ही 1 ने मोठी आहे. त्यानंतर 8 पेक्षा 11 ही 3 ने मोठी आहे. 11 पेक्षा 17 ही 11 6 17 होतात. 17 पेक्षा 27 ही 10 ने मोठी आहे. 27 पेक्षा 42, 27 आणि 42 किती होतात? 27 मध्ये जर आपण 15 मिळवले तर 42 होतात. म्हणजे या संख्या क्रमाक्रमाने वाढत जाणार आहेत. आता जर पाहिलं तर 1, 3, 6, 10, 15 आपण ज्या वेळेस शिष्यवृत्तीचा अभ्यास करत असतो या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आपल्या लक्षात येतात. तर ह्या ज्या संख्या आहेत 1, 3, 6, 10, 15 या संख्या आहेत त्रिकोणी संख्या. आणि त्रिकोणी संख्या जर आपण पाहिल्या तर या वाढत जाणार असतात त्या संख्येच्या पटीमध्ये. समजा 1 आहे, आपण उदाहरण दाखल इथं देऊया. 1 त्यानंतर 1 ही त्रिकोणी संख्या आहे, त्याच्यामध्ये 2 मिळवले, 2 टिंब इथं घेतले तर हा त्रिकोण तयार होतो, म्हणून त्याला त्रिकोणी. पुढे 3 टिंब मिळवले, हा झाला पुन्हा एक त्रिकोण. इथं 1, आता इथं एकूण किती टिंब त्याचे बिंदू तयार होतात? 1, 2, 3, म्हणून 3 ही त्रिकोणी संख्या आहे. परत त्याच्यामध्ये 3 बिंदू मिळवले, 3 आणि 3 6 ही त्रिकोणी संख्या आहे. परत त्यामध्ये आपण 4 बिंदू मिळवूया, परत त्रिकोण तयार होतो, म्हणून 10 ही त्रिकोणी संख्या आहे. आणि त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी किंवा त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी तुमच्या सरांनीही तुम्हाला एक सूत्र दिले असेल की n कंसात n अधिक n अधिक 1 छेद 2 हे सूत्र आहे. n म्हणजे त्या नंबरची त्रिकोणी संख्या, किंवा जर तुम्हाला सांगितलं तर एक त्रिकोणी संख्या काढायची 5 नंबरची, त्याच्या पुढची संख्या घ्यायची, 5च्या पुढची संख्या आहे 6 आणि त्याला छेद 2 करायचं. बे एक बे बे त्रिक 6, 5 त्रिक होतात, बे त्रिक 6, 5 त्रिक होतात 15, म्हणजे 5 नंबरची त्रिकोणी संख्या आहे 15. 5 नंबरची त्रिकोणी संख्या आहे 15. तर या पर्यायामध्ये 62 नंबरच्या पर्यायामध्ये आपण पाहूया. 7 7 1 8, 8 3 11, 11 6 17, 17 10 27, 27 15 42 होतात. आता त्यानंतरची पुढची संख्या आहे 10 5 15, 15 6 किती होतात? तर 15 6 होतात 21. 21 मध्ये जर आपण 42 मिळवले तर 21 आणि 21 मध्ये जर 42 मिळवले तर आपलं उत्तर येतं 63. आपण इथं प्रत्यक्ष उदाहरण सोडून पाहूया. 21 अधिक 42, 2 आणि 1 3 होतात, 4 आणि 2 6 होतात. म्हणजे 21 मध्ये जर 42 मिळवले तर पुढची त्रिकोणी संख्या आहे, पुढची जी संख्या तयार होते ती होते 63. म्हणजे 63 या संख्या मालिकेतील उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता आपण 63 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊया. 63 नंबरचा प्रश्न आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती? आता इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे 4 नंबरला दिसतंय आणि आकृत्या दिलेल्या आहेत 3. बघा, एक आपल्या या पद्धतीच्या आकृत्या आल्यानंतर कधीही या पद्धतीच्या आकृत्या आल्यानंतर एक गोष्ट आहे, ती एक ट्रिक आहे. ती ट्रिक मी तुम्हाला समजून सांगतो की या आकृतींमध्ये काय प्रकारची ट्रिक असते. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 शब्द लक्षात घ्यायचे आहेत. मराठीमध्ये घटीवत आणि प्रतिघटीवत, इंग्लिशमध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. या पद्धतीच्या आकृत्या सर्वसाधारणपणे याच सूत्रावर अवलंबून असतात, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे काय? तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने या आकृत्या फिरतात. आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने या आकृत्यामध्ये असणारे वेगवेगळे जे चिन्ह आहेत ते चिन्ह या दिशेने किंवा याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. एवढंच या आकृत्यामध्ये महत्वाचं असतं. 2 मार्क आपल्याला ताबडतोब यामध्ये मिळून जातात बघा. आणि अतिशय सोप्या आकृत्या आपल्याला असतात 5वीला. आणि ह्या आकृत्या पाहिल्या सुरुवातीला आपण गोंधळून जातो, परंतु बघा यानंतर ज्यावेळेस तुम्हाला हे आकृत्या लक्षात येईल की क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हे घटक तुम्ही लक्षात घ्यायचे. आणि पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला दिशांचं ज्ञान असतं. आपण गेलो, आपल्याला प्रश्नपत्रिका मिळाली की मागच्या पानावर पहिल्यांदा या पद्धतीचे तुम्ही दिशा तयार करून ठेवा. उत्तर दक्षिण, नेहमी वरची दिशा उत्तर, खालची दिशा दक्षिण आणि उजव्या हाताची दिशा पूर्व, डाव्या हाताची दिशा पश्चिम. या पद्धतीने जर गेल्या पुस्तक आपल्या प्रश्नपत्रिकेच्या मागच्या बाजूने जर करून ठेवलं तर तुमचे 2-3 आकृत्यांमध्ये म्हणजे 6 मार्कासाठी याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तर पाहूया या आकृतीमध्ये आपण. तर पहिली आकृती जी आहे
ती पहिली आकृती, आपला जो बाण आहे तो बाण आहे कोणत्या दिशेला, तर पश्चिम दिशेला. आता तो बाण गेला उत्तरेला, आता तो बाण गेला पूर्वेला, म्हणजे 3 दिशांना तो बाण गेलेला आहे. आता शेवटची दिशा असं फिरून तो बाण आता खाली येणार आहे. मग खाली कोणत्या आकृतीमध्ये आले, तर चारही आकृत्यांमध्ये हा बाण काय कुठे आलेला आहे, दक्षिणेकडे आलेला आहे. झालं. म्हणजे चारही आकृतीमध्ये आपल्याला एक वेगळी आकृती काढता येणार नाही. आपल्याला जी नको आहे ते पहिल्यांदा बाहेर घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये नको असलेली आकृती एकही नाही सुरुवातीला टप्प्यामध्ये. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जाऊया, की हा जो वर्तुळ आहे रंगवलेला, पूर्ण गोल केलेला वर्तुळ, या पूर्ण गोल केलेल्या वर्तुळामध्ये याची दिशा आपल्याला पाहिजे. आता याची दिशा या 4 भागांमध्ये आपण जर 4 भाग केले, 1, 2, 3, 4, तर याचा जो स्थान आहे दुसऱ्या भागामध्ये आहे. आता पुढच्या आकृतीमध्ये त्याचं स्थान गेलं चौथ्या भागामध्ये. परत ते आलं दुसऱ्या भागामध्ये. म्हणजे ही जी पूर्ण वर्तुळ आहे रंगवलेलं, ते 2च ठिकाणी जातं. एक तर समोर जातं किंवा मागे येतं, समोर जातं मागे येतं. इथं समोर गेलेलं आहे, इथे मागे आलेलं आहे. म्हणजे या आकृत्यांमध्ये हे जे वर्तुळ आहे ते आता कुठे गेले पाहिजे, तर या समोर गेलेल्या भागामध्ये पाहिजे. कुठे आहे ते, इथे आहे. त्यानंतर इथे नाहीये, म्हणजे ही आकृती आपली काय झालेली आहे, कमी झालेली आहे, डिलीट झालेली आहे. या आकृतीमध्ये ते खाली आलेले, ही आकृती नाही. आता या 2 आकृत्यांचा विचार आपल्याला करायचा आहे, आकृती क्रमांक 4 आणि आकृती क्रमांक 1. आता त्यानंतर पुढचं जे चिन्ह आहे, की या पद्धतीचं एक चिन्ह आहे, त्या चिन्हाची दिशा आपण पाहूया. प्रथम ते 4 भागापैकी पहिल्या नंबरच्या भागामध्ये होतं, आता ते गेलेलं आहे दुसऱ्या भागामध्ये, आता ते वरती गेलेले तिसऱ्या भागामध्ये. म्हणजे हे चिन्ह आपल्याला या चौथ्या भागामध्ये येणं अपेक्षित आहे. आणि हे कोणत्या आकृतीमध्ये आलेलं आहे, तर आकृती क्रमांक 1 मध्ये हे चिन्ह चौथ्या भागामध्ये आलेलं आहे. आणि आकृती क्रमांक 4 मध्ये ते तिसऱ्या भागामध्ये आलेलं आहे. म्हणजे ते आकृती क्रमांक 1 मध्ये चौथ्या भागामध्ये येणं अपेक्षित होतं आणि ते आलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 63चं आपलं उत्तर येणार आहे 1. चला आपण प्रश्न क्रमांक 64 वर जाऊया. पहा प्रश्न क्रमांक 64 काय आहे. प्रश्न क्रमांक 64, तर खाली ज्या मालिका आहेत त्या मालिकेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा गट निवडायचा. प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा गट. मग प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा गट जर निवडायचा असेल तर या आकृत्यांमध्ये एक सोपी ट्रिक असते, कायमस्वरूपी एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. काय ट्रिक आहे, ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आणि कितीही अवघड प्रश्न यानंतर कोणत्याही परीक्षेसाठी, मग त्या एमपीएससीचे असतील किंवा तुमच्या प्रशासकीय परीक्षा असतील किंवा शिष्यवृत्तीच्या परीक्षा असतील, अगदी आता पुढे होणाऱ्या 7वी 8वीच्याही परीक्षांसाठी लक्षात घ्या, की ज्या वेळेस या चिन्हांच्या मालिका येतात आणि चिन्हांच्या मालिकेमधून चिन्हांचा गट निवडायचा असतो, त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं, की या चिन्हांच्या मालिकेत जेवढे मालिका दिल्या आहेत, अगदी प्रश्नचिन्हांसह सर्व मालिकांमध्ये जे आलेले चिन्ह आहेत ते सर्व चिन्ह आपण मोजायचे. बघा, मग या मालिकेमध्ये प्रश्न क्रमांक 64 मध्ये किती चिन्ह आलेले आहेत मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आलेले आहेत. एकूण चिन्ह आलेले आहेत 20. मग 20 चे सर्वसाधारणपणे जर आपण अवयव पाडायला गेलो किंवा 20 चे विभाजक काढायला गेलो तर आपण आपल्या लक्षात येत आहे की 20 ला 4 ने भाग जातो, 20 ला 5 ने भाग जातो, त्यानंतर 20 ला 10 ने भाग जातो, 20 ला 2 ने भाग जातो. म्हणजे या संख्यांच्या पटीमध्येच या चिन्हांचा गट पाडायचा असतो. आपण जर 4चा गट पाडला, सुरुवातीला 2-2चा जर गट पाडला तर आपल्याला लक्षात येईल की 2-2च्या गटामध्ये काही या आकृतींचा गट एक बसत नाही, चिन्हांचा गट बसत नाही. मग आपण काय करायचं, 4-4चा गट पाडून पाहू. 1, 2, 3 आणि 4. सर्वसाधारणपणे 4चा गट जर पाडला आपण आणि पुढे जर घेतलं 1, 2, 3, 4, तर हे दोन चिन्ह सारखे येतात, ठीक आहे ना. पुढच्या 1, 2, 3, 4च्या गटामध्ये हे दोन चिन्ह सारखे येतात, म्हणजे 4चा गट नसावा. मग आपण 5चा गट पाडूया. 1, 2, 3, 4 आणि या 5चा गट पाडला. पुढे 1, 2, 3, 4 आणि या 5चा गट पाडला. पुढे 1, 2, 3, 4 आणि या 5चा गट पाडला. पुढे 1, 2, 3, 4 आणि हा 5चा गट पाडला. ज्या वेळेस आपण या संख्यांचा 5-5चा गट पाडतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की आता कोणत्या गटामध्ये, एकतर हे क्रमाने असतात किंवा काही संख्या एकमेकांमध्ये क्रम बदलून असतात.
किंवा काही चिन्ह हे क्रम बदलून असतात. आता यांचा 5चा गट जर आपण पाडायला गेलो तर पहिल्या गटामध्ये पाहूया संख्या हे चिन्हांकित केलेलं रंगवलेलं चिन्ह आहे. चौरस आपलं अधिक सारखं चिन्ह आहे. उभ्या आडव्या रेषेचं चिन्ह आहे. प्रश्न चिन्ह आहे आणि या प्रकारचं एक पकडणार सळ्यासारखं चिन्ह आहे. याला तुम्ही क्रमांकही देऊ शकता. क्रमांक दिले तर अजून तुम्हाला लक्षात येईल की याला पण दिला 1, 2, 3 आणि या चिन्हाला दिला 4. ठीक आहे ना, या चिन्हाला दिला 4 आणि यामध्ये हे जे चिन्ह आहे याला दिला आपण 5 नंबर. तर मग या चिन्हामध्ये याचा क्रमांक इथं 4 आहे, इथं चिन्ह नाहीये. याचा क्रमांक आहे 2, या चिन्हाचा क्रमांक आहे 3, परत या चिन्हांचा क्रमांक आहे 2, या चिन्हाचा क्रमांक आहे 5, या चिन्हाचा क्रमांक आहे 4, या चिन्हांचा क्रमांक आहे 1, परत या चिन्हाचा क्रमांक आहे 1, या चिन्हाचा क्रमांक आहे 2, या चिन्हाचा क्रमांक आहे 3, या चिन्हाचा क्रमांक आहे 5. म्हणजे आपल्याला असं जर चिन्हांना नंबर दिले तर तर आपल्या लक्षात येईल की या चिन्हामध्ये 1, 2, 3 आहे, कोणतं चिन्ह नाही तर 4 नंबरचं चिन्ह नाही. 4 नंबरचं चिन्ह कोणतं आहे तर 4 नंबरचं चिन्ह आहे हे, तर 4 नंबरचं चिन्ह या पद्धतीने या चिन्हामध्ये नाही. त्यानंतर इथं 1 आहे, 2 आहे, 5 आहे, त्यानंतर 1, 2, 5 आहे बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळी चिन्ह या चिन्हामध्ये कोण नाहीये तर 1 आहे, 5 आहेत, त्यानंतर 4 आहेत, 2 आहेत, तर 3 नंबरचं चिन्ह नाही. मग 3 नंबरचं चिन्ह कोणतं आहे तर 3 नंबरचं चिन्ह या पद्धतीचं आहे बघा षटकोनी. पुढे पाहूया. या चिन्हामध्ये 1 नंबरचं चिन्ह नाहीये. 1 नंबरचं चिन्हासाठी चिन्ह आहे या पद्धतीचं. या चिन्हामध्ये कोण नाहीये तर या चिन्हामध्ये 1, 2, 3, 4 आहे. 5 नंबरचं चिन्ह नाहीये. 5 नंबरचं चिन्ह असं उभा जो वर्तुळ आहे तर हा नाहीये. म्हणजे हे चिन्ह आपल्या लक्षात येतात नंबरिंग जर केलं तर. मग 1, हे 2, हे 3 आणि हे 4 असा क्रम असणारे चिन्ह खालील पर्यायामध्ये कोणते आहेत तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये हे दिसतंय की हे या पद्धतीचा हा पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे बघा. आता पहा अशाच पद्धतीचे गट तुम्हाला वेगवेगळे दिलेले असतात. कधी कधी काय दिलं असतं गटामध्ये अशा पद्धतीचं दिलं असतं ए बी बी ए बी सी सी ए बी बी सी ए ए बी सी अशा पद्धतीची लाईन दिली असते. कधी दिलेलं असतं की वर्तुळ, चौरस, वर्तुळ, बेरीज, त्रिकोण, आयत. परत त्यांचा क्रम बदलून दिलेला असतं की इथं दिलेलं असतं त्रिकोण, इथं प्रश्नचिन्ह, बेरीज आणि वर्तुळ. मग याच्यामध्ये कोणतं चिन्ह येत नाही तर त्याच्यामध्ये आयतच चिन्ह येत नाही. याच पद्धतीच्या मालिका दिलेल्या असतात. कधी 4चा गट असतो, कधी 5चा गट असतो बघा. अशा पद्धतीने आपण हे सोडू शकतो. पुढच्या प्रश्नावर आपण जाऊया. या ट्रिक्स आपण छोट्या छोट्या लक्षात घेतल्या पाहिजे. पुढचा जो 65 नंबरचा प्रश्न आहे, 65 नंबरच्या प्रश्नामध्ये आपण जर गेलो तर खालील संख्या मालिकेतील 65 नंबरच्या प्रश्नामध्ये आपण पाहूया की खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 16, 22, 26, 39, 62, 74 आणि 102. बघा या ज्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येते की या संख्या वाढत वाढत जाणाऱ्या आहेत. 16 मध्ये काही संख्या मिळाली तर 22 होते, 22 मध्ये काही मिळालं तर 26 होतात, 26 मध्ये काही मिळालं तर 39 होतात. तर ह्या पद्धतीचे उदाहरण आल्यानंतर ते कसे सोडवायचे हे मी तुम्हाला स्पष्टीकरणासह सांगतो. पहा आपण जर पाहिलं तर 65 नंबरचा जो प्रश्न आहे 16, 22, 26, 39, 62, 74 आणि 102. मग 16 मध्ये किती मिळवले तर 22 होतात, तर 16 मध्ये आपण 6 मिळवले तर 22 होतात. 22 मध्ये किती मिळवले तर 26 होतात. 22 मध्ये 4 मिळवले तर 26 होतात. आता 26 मध्ये किती मिळवले तर 39 होतात, तर 13 मिळवले तर. 39 मध्ये किती मिळवले तर 62 होतात, तर 13 मिळवले तर 23 मिळवले तर. 62 मध्ये किती मिळवले तर 74 होतात, तर 62 मध्ये 12 मिळवले तर 74 होतात. आणि 74 मध्ये किती मिळवले तर 102 होतात, तर 74 आणि 28 मिळून 102 होतात. मग यांचा हे मधले ज्या
फरक आहे तो काही कोणत्या पट्टीत नाही किंवा वाढत जाणार नाही, काही कमी होतो काही जास्त होतो. मग याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी त्या काळामध्ये ज्या प्रश्नपत्रिका झाल्या होत्या अंतरिम उत्तर सूचीमध्ये ह्या सर्व संख्या सम आहेत आणि एकच संख्या 39 ही विषम आहे, त्यामुळे 39 हा पर्याय क्रमांक लिहून दिला, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे लिहून दिलं. त्यावेळेसही त्याला चॅलेंज झाल्यानंतर उत्तर त्यांनी पर्याय क्रमांक 3 हे दुसऱ्या पद्धतीने येतं म्हणून ते ग्राह्य धरलं गेलं. तर पाहूया आपण या पद्धतीचे जर प्रश्न आले आणि जर इथे 39 नसते तर कोणती संख्या असते तेही पाहूया. तर वेगळं चुकीचं पद कोणतं आहे, तिथं खरं पद कोणतं असायला पाहिजे हेही आपण पाहूया. 16 आणि 22, 16 मध्ये किती मिळवले तर 22 होतात, तर 6 मिळवले तर 6. आता या संख्यांची बेरीज करूया. 6 1 7, 7 नाही पण फरक तर 6चा आहे. 6 1 6, 6 1 6, इथे झाले 6. 16 6 22. बेदुने 4, बेदुने 4 घेतले. 22 आणि 4 26 झाले. 6 दुने 12, इथं 12 अपेक्षित होतं. 26 आणि 12 होतात 38, हे मूळ पद इथे यायला पाहिजे होतं 38. 8 त्रिक 24, 38 आणि 24 होतात 62. 38 आणि 24 62 होतात, म्हणजे इथं 38 अपेक्षित पद होतं. 6 दुने 12, 62 मध्ये जर 12 मिळवले तर 74 होतात. 7 चोक 28, 74 मध्ये 28 मिळवल्यानंतर 102 होतात. म्हणजे इथं आपल्याला अपेक्षित जे पद होतं ते होतं 38, परंतु तिथं आलेलं आहे 39. म्हणजे या मालिकेमध्ये चुकीचं जे पद आहे ते आहे 39. लक्षात येते. पुढचा आपला 66 नंबरचा जो प्रश्न आहे, 66 नंबरचा प्रश्न पाहूया आपण की 7 वर्षापूर्वी कविता सुवर्णा कविता मनीषा व सुवर्णा यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष होती, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल बघा. आपला जो 66 नंबरचा जो प्रश्न आहे तो पाहूया. तर 7 वर्षापूर्वी, आता या पद्धतीचे जर प्रश्न आले वर्षावर तर ते विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपे आहे. या प्रश्नातला मार्क जाऊनच द्यायचा नाही आपल्याला. हे प्रश्न इतके सोपे असतात. फक्त आजचं वय, त्या काळातील वय, 5 वर्षापूर्वीचं वय, 4 वर्षापूर्वीचं वय, या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. आणि वेगवेगळे जर नावं असतील, वेगवेगळे जर त्याच्यामध्ये पात्र असतील, उदाहरणार्थ या प्रश्नामध्ये आपल्याला 3 पात्र येतं. कविता आहे, मनीषा आहे आणि सुवर्ण आहे. 3 पात्र आहेत. आणि त्यांची किती वर्षापूर्वी, तर 7 वर्षापूर्वी. 7 वर्षापूर्वी कविता, 7 वर्षापूर्वी मनीषाचं वय आणि 7 वर्षापूर्वी सुवर्णाचं वय, म्हणजे या तिघींचं वय 7 वर्षापूर्वीचं आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं, एक छोटस आपल्या कोऱ्या पेजवर लिहून घ्यायचं त्यांचं नाव. काय नावं लिहून घ्यायचे, तर उदाहरणार्थ कविता, मनीषा आणि सुवर्णा हे 3 नावं लिहून घेतले. आपण पाहूया. कविता, मनीषा आणि सुवर्णा हे 3 नावं लिहून घेतले. आता त्यांचं 7 वर्षापूर्वीचं वय आहे. 7 वर्षापूर्वीचं वय म्हणजे आज त्यांचं वय 7 वर्षांनी वाढलेलं आहे, म्हणजे आज वय वाढल्यामुळं त्यांच्या वयांची आपल्याला आजची बेरीज करावी लागेल. तिघींचंही वय वाढलं म्हणजे तिघींच्या वयांची बेरीज आज आपल्यामध्ये 7 7 ने वाढवावी लागेल. इथं 7 अधिक आहे, इथं अधिक 7 आहे आणि इथं अधिक 7 आहे. म्हणजे आज त्या तिघींचं एकत्रित वय किती वाढलेलं आहे, तर 21 वर्ष वाढलेलं आहे. 7 वर्षापूर्वी त्यांचं वय किती होतं, 45 वर्ष होतं. आज 7 7 वर्षांनी तिघांचं वय वाढलेलं आहे, ते 21 वर्ष त्यांची बेरीज झाली. आता पुढे आहे की आणखी 5 वर्षानंतर आपण पाहिलं की आणखी 5 वर्षानंतर या तिघींचं वय किती होणार आहे, या तिघींच्या वयांची बेरीज किती होणार आहे. मग परत आपल्याला त्यांच्यामध्ये तिघींचं वय 5 5 वर्षांनी वाढणार आहे. एकीच नाही धरायचं डायरेक्ट तुम्ही 21 झाली तर 5 दिलं असं नाही करायचं. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तिघींचंही वय 5 5 वर्षांनी वाढवावं लागणार आहे. अधिक 5 अधिक 5 अधिक 5, 5 त्रिक 15. मग आपल्याला असं लक्षात येईल की तिन्हींची बेरीज आपण जर केली तर 15 21 आणि 45. 15 21 आणि 45, 5 आणि 1 6, 6 आणि 5 11, चला 4 आणि 1 5, 5 आणि 3 होतात 8. म्हणजे या तिघींचे आजच्या वयाची बेरीज होते 81 वर्ष. म्हणजे 66 नंबरचा जो पर्याय पर्याय आहे प्रश्नाचा, तो पर्याय क्रमांक 1 81 हे त्याचं उत्तर आहे बघा. चला पुढं प्रश्न क्रमांक 67 पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 67 काय आहे, तर प्रतीकला कबड्डी व खो खो खेळ आवडतात. प्रतीकला कबड्डी व खो खो हे खेळ आवडतात. पलकला फक्त लंगडी हा खेळ आवडतो.
वेदांतला सर्व खेळ आवडतात. वेदांतला सर्व खेळ आवडतात. प्रांजलला लंगडी व बुद्धिबळ हे खेळ आवडतात व रॉजरला कबड्डी सोडून सर्व खेळ आवडतात. तर खो खो खेळ आवडणारे पुढीलपैकी कोणते निवडा. बघा अशा प्रकारचे प्रश्न जर आले तर आपल्याला या प्रश्नांमध्ये 100% मार्क मिळणारा हा प्रश्न आहे. कशा पद्धतीने 100% मार्क मिळतील तर पहा, तुम्ही जर पाहिलं तर त्या जे खेळ असतात वेगवेगळी, ते खेळांची नावं पटदिशी लिहून घ्यायची. आपला प्रश्नच काय आहे की खो खो खेळ आवडणारे पुढीलपैकी कोण. खो खो खेळ आवडणारे, समजा जर तुम्हाला विचारलं असतं प्रतीकला आणि तुम्हाला खेळांची नावं दिली असतील, प्रतीकला आवडणारे खेळ कोणते, तर तुम्ही मुलांची नावं लिहायची. परंतु आज आपल्याला या प्रश्नामध्ये खेळ आवडणारे कोण कोण आहेत हे लिहायचे. त्याच्यामुळे आपण काय करायचं की खेळांची नावं खाली लिहायची. मग 1 नंबरला आहे कबड्डी, 2 नंबरला आहे खो खो, 3 नंबरला आहे लंगडी आणि 4 नंबरला आहे बुद्धिबळ. मग कबड्डी खेळणारे कोण कोण आहेत तर इथं आपल्याला दिसतंय की कबड्डी खेळणारे प्रतीकला कबड्डी आवडते, पलकला लंगडी आवडते, वेदांतला सर्व खेळ आवडतात, म्हणजे वेदांतला सुद्धा कबड्डी आवडते आणि प्रांजलला लंगडी व बुद्धिबळ आवडतात, रॉजरला कबड्डी सोडून सर्व आवडतात. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची नावं तिथे लिहायची खेळ. मग कबड्डी हा खेळ आवडणारं कोण कोण होतं तर प्रतीक आहे. प्रतीकला कबड्डी आवडते, वेदांतला कबड्डी आवडते, उर्वरित दोघांना ह्या कबड्डी आवडत नाही. खो खो खेळ कोणाला आवडतो तर प्रतीकला खो खो खेळ आवडतो. आणि ही नावं लिहिताना आपल्याला वेळेची मर्यादा असते, म्हणून फक्त प्रतीक, वेदांत ऐवजी वे, त्यानंतर रॉजर ऐवजी रॉ हे जर नाव लिहिले, प्रांजलला प्रा, ठीक आहे, हे जर नावं लिहिले तर आपला वेळ वाचणार आहे. आणि हे नावं, हे ट्रिक्स आपल्याला छोटे छोटे लक्षात घ्यायच्यात. की मग खो खो खेळ आवडणारे, खो खो खेळ आवडणारे कोण आहेत तर प्रतीक आहे, वेदांत आहे, त्यानंतर प्रांजलला आवडत नाही, रॉजर आहे. लंगडी खेळ खेळणारे कोण कोण आहेत तर प्रतीक आहे, वेदांत आहे, प्रांजल आहे आणि रॉजर आहे. सगळ्यांना लंगडी खेळ आवडतो. बुद्धिबळ खेळणारे प्रतीकला बुद्धिबळ आवडत नाही, वेदांत, प्रांजल आणि रॉजरला आवडतो. म्हणजे या पद्धतीचा जर आपण एक डाटा तयार करून घेतला तर आपल्याला कधी कधी या पद्धतीच्या डाटावर 2-2 प्रश्न विचारले जातात. 2-2 प्रश्न विचारले म्हणजे 2 आणि 2 4 मार्क आपल्याला मिळून जातात. हा डाटा आपण व्यवस्थित तयार करायचा, आपलं उत्तर चुकू नये म्हणून. आणि म्हणून आपल्याला प्रश्न काय की खो खो खेळ आवडणारे पुढीलपैकी कोण. आपण खो खो वर जर गेलो तर प्रतीक, वेदांत आणि रॉजर. आपल्याला पर्यायामध्ये पाहिजे की प्रतीक आणि वेदांत हे दोघच नाही येतं, प्रतीक, प्रांजल आणि रॉजर नाही, तर वेदांत, प्रतीक आणि रॉजर हे तिघा जणांना हा खो खो खेळ आवडतो. म्हणजे 67 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला 68 नंबरच्या प्रश्नावर आपण जाऊया. बघा 68 नंबरचा जो प्रश्न आहे, मधमाशीला मुंगी म्हटले, मुंगीला नाग म्हटले, नागाला चिमणी म्हटले व चिमणीला कोंबडी म्हटले, तर वारुळात कोण राहील. बघा या पद्धतीचे जर प्रश्न आले तर या पद्धतीच्या प्रश्नांसाठी आपल्याला ट्रिक आहे. या पद्धतीच्या प्रश्नांसाठी काय ट्रिक आहे तर बघा, आपल्याला घरदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, ध्वनीदर्शक शब्द अशा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपल्या रोजच्या परिपाठामध्ये, रोजच्या वर्गामध्ये, एक्स्ट्रा तासामध्ये घेतले जातात. आणि आपले पाठच पाहिजे. घरदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, ध्वनीदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द, नाही का नाही. मग वेगवेगळ्या प्राण्यांची घरटी कोणती आहेत ते घरटी आपल्याला पाठ पाहिजे. उदाहरणार्थ आपण मधमाशीला असते पोळे, मुंगीचं काय असतं बरं, मुंगी कुठे राहते, मुंगीच्या घरट्याला काय म्हणतात, आहे की नाही. मुंगीच्या घरट्याला काय म्हणतात तर मुंग्यांचे वारुळ असतं. नाग बिळामध्ये राहतो. त्यानंतर चिमणी घरटा असतो चिमणीचं. कोंबडीचं काय असतं, खुराडं असतं. हे सगळ्यांची घरटी आपल्याला पाठ पाहिजे. जरी हा प्रश्न आपल्याला भाषेमध्ये पेपर 1 मध्ये विचारला गेला नाही तरी या प्रकारच्या प्रश्नांचा उपयोग आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा होतो. आणि म्हणून ही जी आहेत प्रत्येक 2-2 मार्काऐवजी कधी कधी घरदर्शक शब्द आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये 2 मार्क आणि पेपर 1 मध्ये 2 मार्क असे 4 मार्काला सुद्धा येऊ शकतात. आणि म्हणून या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं हे महत्वाचं आहे. आपल्याला शेवट नंबर, या प्रश्नाचं शेवटवर जायचं डायरेक्ट. काय तर वारुळात राहणारा कोण. आपण लगेच वारुळात राहणारा असं उत्तर द्यायचं नाही ताबडतोब. तर आपल्याला विचारलेलं आहे वारुळात कोण राहतं. तर वारुळात कोण राहतं तर मुंग्यांचं काय असतं, मुंग्यांचं वारुळ, मुंग्यांचं वारुळ. आणि मग मुंग्यांचं वारुळ आपण लगेच इथं मुंगी हा शब्द टाकायचा नाही.
तर मुंगीबद्दल या ठिकाणी काय शब्द दिलेला आहे, या ठिकाणी काय शब्द दिलेला आहे, तर मुंगीबद्दल हा शब्द दिलेला आहे नाग. मुंगीबद्दल काय शब्द दिलेला आहे, तर मुंगीला नाग म्हटलेला आहे, मुंगीला नाग म्हटलेला आहे. म्हणून आपण काय करायचं की मुंगीला नाग म्हटलेला आहे, मग त्यासाठी मुंगीसाठी नाग म्हटलेला आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 68 पर्याय क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पर्याय क्रमांक 1 ला आपण काय करायचं आहे, काळ करायचं आहे. म्हणजे या पद्धतीने जे जे प्रश्न येतील त्या प्रश्नाचं शेवट पहिल्यांदा पाहायचं आहे की शेवट कोणाला काय म्हटलेलं आहे. आणि डायरेक्ट त्या प्राण्यांसाठी असेल किंवा एखाद्या वस्तूला काय म्हटलेलं आहे याच्यासाठी त्याला नाव काय दिलेलं आहे, त्याला या ठिकाणी विशेषण काय दिलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 69 वर आपल्याला जायचं आहे. सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 69 की सोबतच्या आकृतीमधील चौरसांची संख्या किती आहे. सोबतच्या आकृतीमधील चौरसांची संख्या किती आहे. बघा, याच्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर अनेक ट्रिक्स आहेत, अनेक ट्रिक्स आहेत. या ट्रिक्स आपण लक्षात घेतल्या पाहिजे. या गोष्टीला आपण चौकोन मोजायला जर वेळ दिला तर आपला पूर्ण पेपर जरी झाला तरी आपले चौकोन मोजून होणार नाहीत. म्हणून या ज्या प्रश्न असतात हे मार्क मिळवण्यासाठीचे प्रश्न असतात. असे चौरसांची संख्या मोजा, चौकोनांची संख्या मोजा, त्रिकोणांची संख्या मोजा. आपल्या फावल्या वेळेमध्ये ज्यावेळेस तुम्ही घरी युट्यूबचा वापर करता, युट्यूबवर जर टाकलं आपण की चौरसांची संख्या काढणे, या पद्धतीचे छोटे छोटे शॉर्ट्स जर बघितले तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यासाठी ट्रिक्स दिलेल्या आहेत. आता या प्रश्नामध्ये इतकी सोपी ट्रिक्स आहे या प्रश्नासाठी की आता आपल्याला लक्षात घ्यायचे की चौरसांची संख्या मोजायची. मग चौरसांची संख्या मोजण्यासाठी काय ट्रिक्स आहे तर पाहूया आपण. चौरसांची संख्या मोजण्यासाठीचे ट्रिक्स, जे चौरस दिलेले आहेत ते चौरसांना नंबरिंग करायचं आहे. मग हा जो चौरस आहे त्याला 1 2 3 4 5 उभी लाईन, आडवी लाईन झालेली आहे, उभी लाईन 2 3 4 5 ही नंबरिंग आपण चौरसांना करून घ्यायची. आणि चौरसांची संख्या मोजायची आहे. त्याच्यामुळं याचा जो संख्या आहे तिरकस, या तिरकस संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. करूया गुणाकार. किती होतोय गुणाकार पाहूया. 5 गुणिले 5 पाचा पाचा 25, 4 गुणिले 4 4 चौक 16, 3 गुणिले 3 3 त्रिक 9, 2 गुणिले 2 बेदुने 4 आणि 1 यांची, या सर्वांची आपल्याला बेरीज करायची. मग या सर्वांची जर आपण बेरीज केली तर किती येते, तर 9 आणि 1 10, 6 आणि 4 10, 10 आणि 10 20, 20मध्ये 5 मिळवले झाले 25. परत इथं हातच्याले 2 बेदुने 4 आणि 1 5. म्हणजे या चौरसांची संख्या आपल्याला येते 55. म्हणजे 69चा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आता याच्या पुढचंही तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की काय आहे. ही आपण मोजली चौरसांची संख्या. प्रश्न नीट वाचायचा नेहमी. चौरसांची संख्या कधी कधी येतं आकृतीमध्ये चौकोन मोजा, चौकोन मोजा. अशा वेळेस या आकृतीमध्ये चौरस आणि चौकोन हे वेगवेगळे येतात. तर मग चौकोनांची संख्या आपल्याला मोजायची. ज्यावेळेस चौकोनांची संख्या आपल्याला मोजायची असते त्यावेळेस आपल्याला काय करायचं, हे जे नंबरिंग आहे या नंबरिंगचे बेरीज करायचे. 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 10 आणि 5 होतात 15. इकडे ही किती होणार आहे, 5 आणि 4 9, 9 6 होतात 15. आणि या 15 गुणिले 15 याचा वर्ग होतो 225. या पद्धतीने आपण जर इथं पाहिलं, छोट्याशा आपल्याला जर लक्षात राहील नाही तर छोट्या संख्येवरून छोटासा एक सूत्र जर लक्षात नाही तर छोटी आकृती काढायची, त्याला नंबर द्यायची 1 2 1 2, तिरकस गुणाकार करायचा. बेदुने 4 4 आणि 1 होतात 5, 4 आणि 1 होतात 5. म्हणजे आपल्याला चौरसांची संख्या येते 5. आणि चौकोनांची संख्या जर मोजायला गेलो तर 2 आणि 1 3 होतात, 2 आणि 1 3 होतात, 3 त्रिक 9. म्हणजे आपल्या चौकोनांची संख्या झालेली आहे 9. कशी होते तेही आपण पाहू. 9 1 2 3 4 हा एक चौकोन, 5 6 7 8 आणि पूर्ण एक जर चौकोन घेतला तर 9. या पद्धतीने 9 चौकोन होतात आणि चौरस होतात 1 2 3 4 आणि हा पूर्ण एक 5.
असे 5 चौरस होतात. या छोट्या छोट्या प्रश्नावरून, या छोट्या छोट्या ट्रिक्स मधून आपल्याला याचे मार्क मिळून जातात. अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला चौरसाची आणि चौकोनाची संख्या मोजता येते बघा. पुढं जर प्रश्न क्रमांक 70 वर आपण जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 70 हा अतिशय सोपा. या पद्धतीने जर आलं तर आपला वेळ कमीत कमी वेळामध्ये आपल्याला याचं उत्तर कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगतो. प्रश्न क्रमांक 17 काय आहे, 70 काय आहे, तर सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे. बघा ही चौकोनांची संख्या मोजण्यासाठी जी ट्रिक आहे ती ट्रिक आता तुम्ही नीट लक्षात घ्या की जर आपण तुम्ही मोजायला गेले तर चौकोन आपल्याला अशा पद्धतीने मोजता येणार नाही. त्याच्यासाठी ट्रिकच्या साहाय्याने आपण जाऊया. काय ट्रिक आहे, तर याच्यासाठी ट्रिक अशी आहे की या चौकोनांना नंबरिंग आपल्याला करायचे. चौकोनांना नंबरिंग केलं बघा, चौकोन आणि त्रिकोण याच्यामध्ये फरक लक्षात घ्यायचा. आता ह्या ट्रिक मध्ये आपल्याला फक्त कशाची संख्या मोजायची आहे, फक्त चौकोनांची संख्या मोजायची आहे. आणि भूमितीमध्ये काही संकल्पना आहेत, त्या संकल्पना मी स्पष्ट तुम्हाला करतो की काय काय संकल्पना आहेत भूमितीच्या. तर लक्षात घ्या, बिंदू ही संकल्पना आहे, त्यानंतर रेषा ही संकल्पना आहे. ज्यावेळेस दोन्ही बाजूला बाण असतात तर रेषा असते. त्यानंतर एकाच बाजूला बाण असतो तो किरण असतो. ज्यावेळेस रेषेचा खंड घेतलेला असतो, दोन्ही ठिकाणी त्याला अंत्यबिंदू असतात, तो असतो रेषाखंड. त्यानंतर सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात. तुमच्या वर्गामधील फळा आहे, तुमच्या वर्गामधील स्मार्ट बोर्डचा पृष्ठभाग आहे, तुमच्या टेबलचा पृष्ठभाग आहे, डस्टरचा पृष्ठभाग आहे, पुस्तकाच्या एका पानाचा पृष्ठभाग आहे. सपाट पृष्ठभागाला, भिंत असेल, खाली आपली फरशी असेल, त्या सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात. पुढे आहे त्रिकोण ही संकल्पना. त्रिकोण या संकल्पनेमध्ये 3 बिंदू असणारे, 3 कोण असणारे आणि 3 बाजू असणारी ते त्रिकोण असतो. त्यानंतर चौकोन ही संकल्पना आहे. चौकोन या संकल्पनेमध्ये 4 बिंदू आहेत, 4 कोण आहेत, 4 बाजू आहेत. परंतु चौकोनाचेही अनेक प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे. जसे त्रिकोणाचे प्रकार आहेत, या ठिकाणी चौकोनावर आलेला प्रश्न असल्यामुळे चौकोनाचे प्रकार आपण लक्षात घेऊ. तर पहिला प्रकार आहे चौरस, 4ही बाजू सारख्या असतात. दुसरा प्रकार आहे आयत, समोरासमोरील बाजू ज्या असतात त्या सारख्या असतात, तो असतो आयत. त्यानंतर चौकोनाचा आणखी एक प्रकार आहे पतंग. पतंगामध्ये लगतच्या बाजू ह्या सारख्या असतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे समलंब चौकोन, समभुज चौकोन, समांतर भुज चौकोन. तर आपल्याला 5वी पर्यंत या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, चौकोन आणि चौरस आणि आयत. त्यानंतर चौकोन हे वेगवेगळ्या आकाराचेही असू शकतात. हा आहे चौकोन. त्यानंतर हा आहे चौकोन, वेगवेगळ्या आकाराचे असू शकतात. आता या ठिकाणी आपल्याला या प्रश्नामध्ये जायचं आहे की या प्रश्नामध्ये चौकोनाला आपल्याला नंबर द्यायचे आहे. मग आपण जेवढे भाग आहेत त्या सगळ्या भागांना नंबर दिले. याला दिला ए, बी, सी, डी, ई आणि एफ. हे नंबर दिल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की चौकोन कुठे तयार झालेला आहे. तर पहिल्या ए ही आकृती जी आहे, ए ह्या आकृतीमध्ये चौकोन झालेला आहे. मग अशा वेळेस ताबडतोब नंबरिंग करायचं. ए मध्ये चौकोन तयार झालेला आहे, बी मध्ये फक्त त्रिकोण आहे, सी मध्ये काय झालेलं आहे तर चौकोन तयार झालेला आहे. डी मध्ये जर पाहायला गेलो तर डी मध्ये सुद्धा काय झालेलं आहे, हा एक चौकोन तयार झाला आहे. इथं कोण आहे, इथे कोण आहे, इथे काटकोण आहे, इथे काटकोन आहे आणि इथे कोण आहे. या डी या आकृतीमध्ये चौकोन तयार झालेला आहे. ई ह्या आकृतीमध्ये त्रिकोण तयार झालेला आहे. एफ या आकृतीमध्ये पाहायला गेलो तर इथे कोण आहे, इथे कोण आहे, इथे काटकोन, इथे काटकोन, 4 कोण तयार झालेले आहेत. म्हणून एफ या आकृतीमध्ये कोण तयार झालेला आहे, चौकोन. आणि मग ए, सी, डी आणि एफ या 4 भागामध्ये ज्यावेळेस सिंगल आपण अक्षर घेतलं तर चौकोन तयार झालेले आहे. आता दुसरा भाग जर पाहायला गेलो तर आता 2 अक्षरी घेऊन चौकोन कुठे कुठे तयार होतो पाहूया. ए आणि बी हे 2 पार्ट जर घेतले तर चौकोन तयार झाला. सी आणि डी हे 2 पार्ट घेतले तर चौकोन तयार झाला. ई आणि एफ हे 2 पार्ट घेतले तर चौकोन तयार झाला. ए आणि सी हे 2 पार्ट घेतले तर चौकोन तयार झाला. त्यानंतर डी आणि एफ, हा डी आणि एफ हा पार्ट घेतला तर चौकोन तयार झाला. म्हणजे 2 अक्षर घेऊन चौकोन कुठे तयार झाले तर ए बी सी डी ई एफ ए सी आणि डी एफ या भागांमध्ये चौकोन तयार झाले. त्यानंतर 3 अक्षरी घेऊन पाहूया. ए, सी आणि ई
ए, सी आणि ई या 3 भागामध्ये घेतलं तर त्रिकोण तयार होतो. बी, डी आणि एफ घेतलं तर त्रिकोण तयार होतो. म्हणून हे 3 अक्षरी शब्द घेऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचा चौकोन तयार होत नाही. 4 अक्षर घेऊन पाहूया. ए, बी, सी आणि डी. ए, बी, सी, डी जर घेतलं तर इथं या पद्धतीचा चौकोन तयार झाला. म्हणून ए, बी, सी, डी हे अक्षर आपण घेतलं. त्यानंतर सी, डी, ई, एफ हे 4 अक्षर घेतले, चौकोन तयार झाला. ए, बी, सी, एफ घेतलं तर होणार नाही. बी, डी, सी, एफ घेतलं तर होणार नाही आणि उर्वरित कोणतेही घेतले तरी होणार नाही. म्हणून 4 अक्षरी आपले अक्षर संपलेले आहेत. आता आपण 5 अक्षरी किंवा 6 अक्षरी घेऊन घेतलं तर ए, बी, सी, डी, ई घेतलं तर होणार नाही. ए, बी, सी, डी, ई, एफ घेतलं तर चौकोन मोठा हा सगळ्यात मोठा चौकोन तयार झाला. म्हणजे अशा पद्धतीने आकृतींचे भाग घेतले तर आपल्याला त्या प्रश्नामध्ये किती चौकोन आहेत हे लक्षात येते. या प्रश्नाचे उत्तर काढताना आपल्याला थोडस स्पीड आपल्या घेणं लक्षात आहे. स्पीडने जर घेतलं तर आपल्याला ताबडतोब किती चौकोन तयार होतात हे लक्षात येते. म्हणजे मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 चौकोन तयार झाले आहेत. 12 चौकोन तयार झाले आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 70 च उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12. पर्याय क्रमांक 3 12 हे प्रश्न क्रमांक 70 च उत्तर आहे. पाहूया आपण प्रश्न क्रमांक 71 काय आहे. तर 71 नंबरचा जो प्रश्न आहे तर 71 नंबरच्या प्रश्नामध्ये पुढील आकृतीला एकूण पृष्ठे किती आहेत आणि त्याला पर्याय दिलाय. पर्याय क्रमांक 1 66, पर्याय क्रमांक 2 22, पर्याय क्रमांक 3 17 आणि पर्याय क्रमांक 4 16. बघा आता बघा ज्या वेळेस अशा प्रकारच्या आकृत्या येतात, अशा प्रकारच्या आकृत्या आल्यानंतर आपल्याला एक लक्षात येते की वेगवेगळ्या आकृत्या आणि त्यांचे पृष्ठभाग, वेगवेगळ्या आकृत्या आणि त्यांचे पृष्ठभाग. बघा कोणकोणत्या आहेत आकृत्या आणि त्यांचे पृष्ठभाग. तर आपल्याला या आकृतीमध्ये असं दिसतंय की आपण समजा काडेपेटीचं उदाहरण घेतलं तर काडेपेटीला भाग असतात, पृष्ठे असतात 6. काडेपेटीला शिरोबिंदू असतात 8, शिरोबिंदू असतात 1, 2, 8 आणि काडेपेटीला कडा असतात 12. काडेपेटीचं उदाहरण घेतलं. घनचंही तशाच पद्धतीने आहे. आणि मग या आकृतीमध्ये आपल्याला काडेपेटी म्हणजे इष्टिका चिती सारख्या आकृत्या एकमेकावर ठेवलेल्या दिसतात. आपण म्हणतो इष्टिका चितीला 6 बाजू असतात म्हणून इथे सगळ्या काडेपेटीच्या सारख्या आहेत. मग एकूण ठोकळे आपण जर मोजले ह्या आकृतीमध्ये तर तुमच्या लक्षात येते की या आकृतीमध्ये एकूण जे ठोकळे तुम्हाला दिसतात तर पृष्ठे या आकृती तुम्ही लगेच मोजून काढता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 + 66. मग 66चं उत्तर आहे का. तर या पद्धतीने नाही की आकृतीमध्ये 66 याचं उत्तर असणार नाहीये. मग आपल्याला कशा पद्धतीने या आकृत्यांचं उत्तर काढायचं तर समोर लक्ष द्या की हा जो भाग आहे मी ज्या ठिकाणी हे ठेवलेला आहे त्याचा समोरचा जर भाग पाहिला आपण तर समोरच्या भागामध्ये इथे तुम्हाला हा जो भाग दिसतोय हा आपल्या समोरच्या नजरेला जो भाग दिसतोय हा पूर्ण भाग 1 धरायचा. हा पूर्ण भाग 1 आहे. त्यानंतर म्हणजेच यावेळी आपल्याला दिशेचा उपयोग करावा लागेल की अलीकडच्या दिशेला मला जो दिसतोय तो पूर्ण 1 भाग आहे. पलीकडच्या दिशेला दिसतोय तो दुसरा भाग आहे. अलीकडच्या दिशेला दिसतोय तो 1 नंबरचा भाग. पलीकडच्या दिशेला दिसतोय तो 2 नंबरचा भाग. आता डावीकडे जो आहे तो 3 नंबरचा भाग. उजवीकडे जर पाहिलं तर तो 4 नंबरचा भाग आणि या पृष्ठाच्या खालच्या बाजूचा जो भाग असतो तो 5 नंबरचा भाग. अशा पद्धतीने हे 5 भाग आपल्या लक्षात आले. 5 भाग आपल्या लक्षात आलेले आहे. त्यानंतर आता वरच्या बाजूचे भाग आपल्याला मोजायचे. वरच्या बाजूचे भाग मोजायचे तर वरच्या बाजूचा भाग आहे 6 नंबरचा. हा 7, हा 8, हा 9, हा 10. आता या बाजूचा ह्या ठिकाणचा इकडच्या बाजूचा जो भाग आहे तो 11, समोरचा वरचा 12, 13, खाली 14. इकडे या बाजूचा जो भाग आहे तो 15 आणि हा वरचा 16. म्हणजे आकृती क्रमांक 71 च उत्तर पर्याय क्रमांक 4 16 या पृष्ठाचे भाग आहेत. बघा 16 भाग आहेत. त्यानंतर आकृती 72 वर आपण जाऊया. आकृती क्रमांक 72. आता आकृती क्रमांक 72 वर जर पाहिलं तर पुढील पैकी कोणत्या पर्यायातील अंकांचा गट
आरशातील प्रतिमेत तसाच दिसेल. बघा, आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा एकूण सर्वसाधारणपणे याच्यावर आपल्याला 8 मार्काचे प्रश्न असतात, म्हणजे 4 प्रश्न येतात. आणि हे 4 प्रश्न इतके हास्याचे असतात की आपल्याला ते मिळालेच पाहिजे. 8 मार्क, 4 दुने 8 मार्क हे आपल्याला मिळाले पाहिजे. तर पाहूया की पुढील आकृती. आता इथं अंक दिलेले आहेत. सर्वसाधारणपणे वर्गामध्ये तुम्ही बसल्यानंतर प्रॅक्टिस करायची. काय प्रॅक्टिस करायची? तर हे जे अंक असतात या प्रत्येक अंकांना आपण काय करायचंय, प्रत्येक अंकांमध्ये या अंकांचं आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा तयार करून घ्यायच्या. बघा, 3, 4, 5 या 2-3 यांच्यात आपण आरशातील प्रतिमा तयार करून घेऊ. मग आरशातील प्रतिमा हा जो एक आहे कशी होईल? तर आरशातील प्रतिमेमध्ये आपल्याला डावी बाजू उजवीकडे जाते, उजवी बाजू डावीकडे येते. आणि ज्या आडव्या रेषा असतात त्या आडव्या रेषांना आरशातील प्रतिमेमध्ये काहीच त्याच्यावर होत नाही, बदल होत नाही. म्हणजे ही जी डावी बाजू आहे ती उजवीकडे जाईल. आता 2 ची काय होईल? तर डावी बाजू उजवीकडे. 3 ह्या आरशातील प्रतिमेसाठी अशा प्रकारचं चिन्ह असतं. 4 कसं होईल? 4चं तोंड इकडे इकडे होईल. उभ्या आणि आडव्या रेषेमध्ये आरशातील प्रतिमेमध्ये कोणताही बदल होत नाही, हे आपण लक्षात घ्यायचं. 5 ची आडवी रेषा जशीची तशी राहील, उभी रेषा जशी तशी राहील. फक्त हा जो त्याचा अर्धवर्तुळाकार भाग आहे त्याचं तोंड हे जे डाव्या बाजूला आहे ते कोणत्या बाजूला होणार आहे? उजव्या बाजूला होणार आहे. या पद्धतीने. आणि अंकांमध्ये 8 हा अंक आहे. आरशातील प्रतिमेमध्ये 8 या अंकांमध्ये कोणताही बदल होत नाही. 0 या अंकामध्ये कोणताही बदल होत नाही. या 2 संकल्पना आपण लक्षात घ्यायच्या. आणि म्हणून तुम्हाला फसवण्यासाठी हटकून मुद्दाम होऊन या आकृतीमध्ये तुम्हाला 8 आणि 0 यांचा जास्तीत जास्त वापर केलाय. 8 आणि 0 वापर केल्यामुळं काय झालेलं आहे की तुम्ही फसता. अरे बापरे, 8 आणि 0 मग काय करायचं? या आरशातील प्रतिमेमध्ये लक्षात घ्यायचं की 8 आणि 0 मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. मग 8 ही जी आहे या ठिकाणी आपण आरसा सपोज केला, आरसा धरला तर 8 या ठिकाणी जसाचा तसा, 0 जसाच तसा आणि हा 8 जसाचा तसा. आता या ठिकाणी या आरशामध्ये जर गेलो तर 6चं जे तोंड आहे या बाजूला उजव्या बाजूला ते आता त्याचं डाव्या बाजूला होणार आहे. म्हणजे 6 असा होईल, 0 जसाचा तसा, 8 जसाचा तसा. 8 इथे 0 आहे. आरशाच्या आकृतीमध्ये ज्या अंक असतात ते शेजारी येतात. ह्या 0ला शेजारी कोण येणार आहे? हा 0 येणार आहे, 8 येणार आहे आणि हा 8 येणार आहे. इथे 8ला शेजारी हा 8. 5चं काय होणार आहे? तर 5चं डावीकडील तोंड उजवीकडे जाणार आहे आणि हा 8 या ठिकाणी येणार आहे. म्हणजे या आकृतीमध्ये बदल झालेला आहे. या आकृतीमध्ये काय झालेलं आहे? तर बदल झालेला आहे. याही आकृतीमध्ये बदल झालेला आहे. आणि 808 फक्त याच आकृतीमध्ये झालेला आहे. आणि प्रश्न त्यांनी काय केलेला आहे की आकृतीमध्ये प्रतिमा जशीची तशी दिसेल. जी मूळ आकृती असते तिच्यासारखी समोरची प्रतिमा कोणामध्ये दिसते? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये मूळ आकृतीची प्रतिमा जशीची तशी दिसते. म्हणून उत्तरचा पर्याय क्रमांक आहे 1. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 73. प्रश्न क्रमांक 73 मध्ये काय आहे? तर खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करावं. वर्तुळ रंगवा. आता या ज्या आकृत्या आहेत या आकृत्यांमध्ये आपल्याला डिलीट ही सिस्टीम वापरावी लागेल की जे उपयोगीचं नाही ते काढून टाकणं, जे उपयोगीचं नाही ते काढून टाकणं. पहा मग काय आहे जे उपयोगीचं नसणारं कोणतं आहे? तर पहिली आकृती जर पाहिली, मूळ आकृती ही डाव्या बाजूला दिलेली असते. पुढे आरशाचं चिन्ह आणि पाण्यासाठी कोणतं चिन्ह असतं? बघा, हे आरशासाठी वापरलेलं चिन्ह असतं. आणि या ठिकाणी जर दिसतं तर खालच्या बाजूला ज्या वेळेस ज्या खुणा असतात त्या पाण्यासाठी वापरलेलं चिन्ह असतं. मग आरशासाठी वापरलेल्या चिन्हामध्ये आपल्याला काय आहे की पर्यायामधून निश्चित आकृती करायची आपल्याला. तर एक लक्षात आपल्या येते की हा जो बाण असतो आरशामध्ये हा या पद्धतीचा जो बाण असतो, या पद्धतीचा बाण, तर हा जो बाण असतो तो आरशामध्ये जर पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारचा त्या बाणामध्ये बदल होत नाही. बाण हा जसाचा तसा राहतो. उभी रेषा आणि आडवी रेषा यामध्येही कोणत्याही प्रकारचा आरशामध्ये बदल होणार नाही. मग हा जो बाण आहे या ठिकाणी जो आहे तर
या तीनही आकृत्यांमध्ये तो बाण कसा आहे, सारखा आहे, परंतु या ठिकाणी त्याची दिशा बदललेली आहे, म्हणून ही आकृती आपल्या पर्यायातून बाद झालेली आहे. पुढे पाहूया की हा जो बाण आहे तो वरच्या दिशेने गेलेला आहे. हा जो बाण आहे तो वरच्या दिशेने गेलेला आहे आणि खाली वर्तुळ आहे. या तीनही आकृत्यांमध्ये वरच्या दिशेने गेलेले, खाली वर्तुळ आहे. आता ही जी रेषा आहे, ही रेषा उजवीकडून डावीकडे गेलेली आहे. ही या आकृतीमध्ये बदलून डावीकडून उजवीकडे जाणार आहे. इथे डावीकडून उजवीकडे गेली, इथे डावीकडून उजवीकडे गेली, परंतु ही उजवीकडून डावीकडे आलेली आहे, म्हणून हाही प्रश्न आपल्याला, हाही उत्तर आकृती बाद झालेली आहे. आता आपल्याला आकृती क्रमांक 1 आणि 2 मध्ये पाहायचं आहे. आकृती क्रमांक 1 आणि 2, हा जो बाण आहे, हा बाण आतल्या दिशेला आलेला आहे, आतल्या दिशेला आलेला आहे. आरशातील आकृतीमध्ये तो आतल्याच दिशेने येणार आहे, तो बाहेर जाणार नाही, आतल्याच दिशेने येणार आहे, परंतु आकृती क्रमांक 1 मध्ये तो बाहेर गेलेला आहे, म्हणून आरशातील आकृती प्रतिमेमध्ये पर्याय क्रमांक 1 ही आपल्याकडून डिलीट करायचा आहे, म्हणजे आकृती क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. बघा पुढं प्रश्न क्रमांक 74 आणि 75 साठी सूचना आहेत. काय आहे 74 आणि 75 साठी सूचना पाहूया. तर खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा व वर्तुळ रंगवा. बघा आता जर पाण्यातील प्रतिमा पाहायची म्हटलं तर एक सोपे 2-3 उदाहरणं तुम्हाला दाखवतो. हे जे झाड आहे ते पाण्यातील प्रतिबिंबामध्ये कसं दिसेल, हे सोपं आहे. हे 2-3 गोष्टी लक्षात आल्या की आपल्याला पाण्यातील आकृती काढण्यासाठी सोपे, लक्षात राहण्याच्या ट्रिक आहेत. ए हे घ्यायचा, ए पाण्यामध्ये कसा दिसेल, तर पाण्यामध्ये हा ए अशा पद्धतीने दिसेल. त्यानंतर यम ही आकृती पाण्यामध्ये कशी दिसेल, तर यम ही आकृती पाण्यामध्ये अशी दिसेल. या 2-3 आकृत्याच्या ट्रिकच्या साहाय्याने आपल्याला पाण्यातील आकृत्या कोणत्याही दिल्या तरी लक्षात येतं. आपण वर्गामध्ये प्रत्येक अक्षराचं अ आ ई पासून ज्ञ पर्यंत, एबीसीडी पासून झेड पर्यंत या पाण्यातील आकृत्या काढून घ्यायच्यात. तर आपल्याला इथं पाण्यातील आकृती KRP ही कशी दिसेल, तर पाण्यातील आकृतीमध्ये अक्षरांच्या क्रमांमध्ये बदल होत नाही. इथे अक्षरांच्या क्रमामध्ये बदल झालेला आहे. के इथे 1 नंबर आहे, हा शेवट गेलेला आहे के. त्यानंतर या आकृत्यामध्ये पाहूया. आता के 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 प्रथम राहिला, म्हणून ह्या आकृत्या 3 आपण ग्राह्य धरायच्या आहेत. त्यानंतर आर, आर जर पाहिला तर या ठिकाणी पाण्यातील आकृतीमध्ये जे आर आहे आपल्याला असं अपेक्षित होतं, तो जसाचा तसा राहिलाय. पी ही आपल्याला असा अपेक्षित होतं, तो जसाचा तसा राहिलाय. ही आकृती आपल्याकडून डिलीट झाली, कमी करायची आहे त्या पर्यायामधून. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आर आणि पी या 2 आकृत्यांमध्ये जर गेलं तर पी हा ज्याचं तोंड आतमध्ये आलेलं आहे, पीचं तोंड, म्हणून ही आकृती असणार नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे 74 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा पर्याय क्रमांक 75. तर 75 नंबरच्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर पाण्यातील आकृतीमध्ये हा आतला जो डोळ्यासारखा दिसणारा भाग आहे तो पुढे जसा तसा खाली आलेला आहे ते पाहायचंय. तर ह्या आकृतीमध्ये हा जो गोल भाग आहे वर्तुळाकृती तो वरच्या बाजूने जाणार आहे, पण या ठिकाणी तो खाली आलेला आहे. हा भाग आपल्याकडून नको करा, आपल्याला ही जी आकृती आहे ती आपली आकृती यामधून कट करायची. त्यानंतर हा जो डोळ्याचा भाग आहे, काळा भाग, तो उजव्या बाजूला आहे. ही आकृती आपली जाणार आहे कारण तो डावीकडे आलेला आहे. या 2 आकृत्यांमध्ये आता बघा काळे टिंब 1 2 3 4च अपेक्षित आहे. 1 2 3 4 या ठिकाणी आहे, 1 2 3 ही आकृती आपल्याला नको आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो की आज तुम्ही या लेक्चरमध्ये सहभागी झालात आणि योग्य प्रद्धतीचे उत्तर मला दिलेले आहेत. तर आपण प्रशासनाने, जिल्हा परिषद अहमदनगरने हा जो मिशन आरंभ अंतर्गत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तासिका सुरू केल्या आहेत, विद्यार्थ्यांच्या या प्रगतीसाठी निश्चितपणे खूप खूप आदर्शवत अशा तासिका आदरणीय CEO व आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब, त्याचबरोबर आमच्या पाथर्डी पंचायत समितीचे आदरणीय गट शिक्षणाधिकारी साहेब, विस्तार अधिकारी सन्माननीय रामनाथजी कराड साहेब, रामकिसन वाघ सर सहाय्यक नोडल अधिकारी, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या तासिकेमध्ये मला
मार्गदर्शन करण्याची आपण जी संधी दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. वाघ सर.